मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी सावी आहे ती घरी येते. हळदी कुंकवाचा कार्यक्रमच चालू असतो. तेवढ्यात ती कार्यक्रमात आता हजर होते आणि आता ती सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायला लागते. तेवढ्यात ती म्हणते की अवंती बहिणी इकडं द्या, मी लावते हळदी कुंकू. तर अवंती आता लगेच तिच्याकडे हळदी कुंकू देते आणि आता तिच्याकडे ते जे वाण असतात वाटायला आणलेले ते पण तिला वाटायला सांगतात. आता ती वाटत असते आणि आता तेवढ्यात इकडं जी दामिनी आहे तिला वाटतं की इथं कसं आली असेल बरं हिला मी सांगितलं होतं ना त्याला कोंडून ठेवायला, मग इथे कसं काय आली ही? नेमकं अंगदकडून काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय असं म्हणत असते. तर आता लगेच इकडं दामिनी म्हणते की हिला आता सोडणार नाही आहे मी, आता बघ मी काय करते असं म्हणते. आणि आता तेवढ्यात एक बाईक बघते तर सावीचा ब्लाऊज फाटलेला आहे. ती म्हणते सावी तुझा ब्लाऊज फाटेल आहे. हे ऐकून धैर्य राग रूममध्ये निघून जातो आणि इकडं आता सगळ्या बायका जातात आणि जी सावी आहे ती पण आता धैर्यकडे येते रूममध्ये आणि मध्ये धैर्य का झालं तुम्हाला, का असं निघून आलात तुम्ही बाहेर आतमध्ये? तर धैर्य म्हणतो की काही नाही. कुठं गेली होतीस तू, काय गं माझी काळजी घेणार म्हणते आणि मग कुठं गेली होती सांग बरं. तर आता लगेच ती म्हणते की अहो धैर्य मी बाहेर गेले होते मीटिंगसाठी. तर आता मग तो म्हणतो की मग ब्लाऊज कसं काय फाटला तुझा, मीटिंगला गेलती ना तू, ब्लाऊज कसं काय फाटला? तर आता लगेच ती म्हणते की अहो धैर्य मी एका रूममध्ये गेले होते, ते माझ्यासाठी ज्यूस आणला तो क्लीन करण्यासाठी आणि तिथेच माझा ब्लाऊज गुंतला आणि फाटला. तर धैर्य म्हणतो की माझ्या मनाला पटेल असं तरी कारण दे ना तू, असं काय खोटं बोलतेस गं? तर आता सावी म्हणते अहो खोटं नाही बोललं. ते धैर्य म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं नाही, चल निघ बाहेर. आणि धैर्य तिचा हात पकडतो आणि तिला ओढत ओढत घेऊन येतो आणि म्हणतो की जा इथून चल आणि माझ्या रूममध्ये परत येऊ नकोस असं म्हणतो. सावी ओरडते पण धैर्य तरी पण दरवाजा उघडत नाही आणि दरवाजा लावून घेतो. तर आता इकडं जी सावी आहे ती बाहेर येते आणि धैर्यला जेवणासाठी ताट करून घेऊन जायचं असतं. तेवढ्यात तिला तिथे फोन वाजतो म्हणून ती बघायला जाते. फोनवरती एक व्हॉईस मेसेज आलेला असतो, त्याच्यावरती अंगद बोललेला असतो, सावी मॅडम मला तुमची खूप गरज आहे, मला मदत करा सावी मॅडम, मला तुमची खरंच खूप गरज आहे असा मेसेज आलेला असतो. तर आता सावी म्हणते की अंगदला मला का मेसेज करतो, याच्यामुळे आमच्या घरी भांडणं होत आहेत, हे अंगदचं काय झालं आहे नेमकं, काय अडचणत असेल का, हा बघू का मी हे करून असं ती म्हणते. तर आता ती म्हणते की नको, मला आधी धैर्यकडे जायला हवं असं म्हणते आणि आता ती धैर्यकडे जायला निघते. तर आता इकडं दरवाजा वाजवते, धैर्य दरवाजा उघडा. पण आता इकडं जी दामिनी आहे ती म्हणते की काय गं काय चाललंय तुझं, माझ्या धैर्यापासून लांब राहायचा तू, अजिबात आतमध्ये जायचं नाही तू आता. तर असं म्हणते आणि सावीचा अपमान करते. तर इकडं आता सकाळी सावी आवरत असते तेवढ्यात ते सकाळी घरी पोलीस येतात आणि म्हणतात की सावी नाईकला अटक करायचं आहे आम्हाला. कुठं आहे ती सावी नाईक? तेवढ्यात आता सगळेजण बघायला लागतात. तर आता तेवढ्यात ते धैर्य पण येतो आणि ते सावीच्या हातात बेड्या ठोकतात आणि म्हणतात की चलोय मीला घेऊन, चला हिला घेऊन. आणि ते तिथून तिला घेऊन जायला निघतात. तेवढा धैर्य म्हणतो की काय तुमच्याकडे प्रूफ, का तिला अटक करताय? तेवढं ते दाखवतात. जो अंगद आहे तोने एक रेकॉर्डिंग केली असं त्याच्यात असतं, सावी नाईकने माझ्यावरती ते प्रसंग केला आहे, तिला अटक झाले पाहिजे, तिला शिक्षा झालीच पाहिजे, नाही तर मी माझ्या जीवाचं काय करेल असं असतं. तर आता ती म्हणते की तो धैर्य म्हणतो की सावी हे बघ काळजी करू नको, सगळं जग तुझ्या विरोधात गेलं ना तरी पण माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी तुला मी बघ नाही घरी सोडून आणलं तर माझं नाव पण धैर्य मुजुमदार नाही, मी तुला आता निर्दोष साबित करेल सावी असं म्हणतो. आणि आता लगेच सावीला पोलीस घेऊन जातात. बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.